तू मध्ये पडू नगस. आज मी या महाराजला नाही सोडणार. नाही काका, नाही काका. काका, कुणाचा जीव घेतल्यानं कुठली बी समस्या नाही सुटत. कोणी पुढे यायचं नाही. कोणी बी पुढे येणार नाही, पण मी येणार. तुम्ही हे जे चुकीचं करताय ते थांबाया. मी पुढे येणार. तुम्हासनी वाटलं तर तुम्ही मला मारू शकता. तुला नाही समजत आहे. या लोकांना असं केल्याशिवाय नाही समजणार. माझ्या किंवा तुझ्या चांगल्या वागण्यानं यांच्या मनात आपल्याबद्दल चांगले विचार नाही येणार. गेले कित्येक वर्ष आपण चांगलेच वागतोय. काय मिळालं आपल्याला? काय मिळालं? हे लोक स्वतःलाच मोठे समजतात. आणि जे लोक असं समजतात ते लोक लय घमंडी असतात. आणि यांच्यातला घमंड बाहेर काढण्यासाठी हा एकच मार्ग आहे जे मी करतो. हाय नाही काका, नाही काका. हिंसेची एक चूक अहिंसे संघ एवढी वर्ष केलेल्या संघर्षाचा नायनाट करून टाकते. आपण यांच्या नजरेत यांच्या बरोबरीचं नाही आहोत, पण आपण यांच्या परी सगळे आहोत. आपण कुणाला दुखी करून नाही जगत. भले आज आपण साफसफाई करतोय, पण आपण आपल्या अस्तित्वासाठी दुसऱ्याच्या जातीला कधीच कमी नाही लेखत. मी तुझ्यासारखं शिक्षण नाही घेतलंय म्हणून मला ना तुझ्या या बोलण्याच्या जाळ्यात न गडकवस. मी या महाराजला तर नाही काका. काका, मी तुम्हाला सरळ भाषेत समजवतोय. थोड्या वेळासाठी असं समजा मी तुमचं पोरगाच आहे. आणि तुम्हाला हे आवडेल का तुमच्या पोरानं तुम्हासनी कुणाचं खून करताना बघावं? किंवा अहिंसे संघ आपल्या बापाला संघर्ष करताना बघावं? भाऊजी, भीमा बरोबर बोलतीया. हे समजा नका करू. नका करू. पुरंजन, नाही एवढी हिंमत आहे महाराजला मारणार होय तू? ए चुप. नाही, हे बघा, माफ करा तुम्ही. आसनी चूक झाली यांच्याकडनं. म्या माफी मागते. आणि काय झालं तर नाही ना, यांच्याकडनं काय केलंच नाही यांनी. काही होण्याची वाट बघायची का? काय भीमराव, तू खूप न्यायाच्या गोष्टी करतोस ना? आणि आता एका अपराधाला वाचवण्याकरता तुम्ही सगळे आलेत. आता काही बोलणार नाहीस तू? आय भीमराव, आज ठरवूया का तू किती न्यायदान करणारा माणूस आहेस ते. तू बाजूला बाई, याला आमच्याकडे दे. याला आम्ही बघतो आता. ठीक आहे, आम्ही पुरंजन काकासनी तुमच्या स्वाधीन करायला तयार आहे. तुम्हासनी जे शिक्षा द्यायची आहे द्या, पण ह्यांच्या संग तुम्हासनी त्याला बी शिक्षा द्यावी लागेल ज्यानं आईचं दागिनं घेतलं आहे, फक्त एका खाटेच्या बदल्यात. आणि मग त्याला बी शिक्षा द्यावी लागेल ज्यानं पुरंजन काकाला कड्यावरनं ढकललं, ज्यामुळे त्यांचा एक पाय तुटला. आणि त्यासनी बी शिक्षा द्यावी लागेल ज्यांनी दामोदरला मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता. समद्यासनी एक साथ हितच शिक्षा द्या, मग आम्ही कुणालाच नाही वाचवणार. हा मुलगा तर खूपच हुशार आहे. जर आत्ता काही बोललो तर त्या बोलण्यात आम्ही चढकू आणि शेवटी सर्वांच्या समोर आम्हीच गुन्हेगार सिद्ध होऊ. ही क्षुल्लक गोष्ट घडली आणि ईश्वराची लीला तुम्हाला कोणालाच समजली नाही. आत्ताच आपण क्रोधावर ताबा मिळवण्याबद्दल बोलत होतो. आम्हास ठाऊक आहे तुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे, कारण या लोकांनी तुमच्या महाराजांवर हल्ला केलेला आहे. परंतु जे भीमराव बोलतोय ते देखील खरंय. आणि हे देखील सत्य आहे की जे तुम्ही लोकांनी पुरंजन सोबत केलं ती या अस्पृश्य जातीच्या लोकांची प्रतिक्रिया होती. त्यामुळे दोघांच्याही बाजूंमध्ये तर्क आहे. आणि जिथे दोन्ही बाजूंनी तर्क असतो तिथे
क्षमेचं काम वाढतं. पुरंजन, जा. आम्ही तुला माफ केलं. महाराज, पुरंजन काकांनी जाणून बुजून गुन्हा केला आहे, पण ह्यांच्या गुन्ह्याचे ढाल बनवून ह्या समद्यांचा गुन्हा नाही लपवू शकत. भीमा, चल इथनं. चला. आणि कुंदन काका, जोवर तुम्ही आमचं दागिने देत नाही तोवर आमचा विरोध चालूच राहील. शेठजी, आजचं काम झालंय. आता मला घरला जावं लागल. तुझं घर खूपच दूर आहे. रोज येणार, रोज जाणार. इथे जे काही कमवशील ते येण्या जाण्याच्या भाड्यामध्ये निघून जाईल. वही शेठजी, पर आज घरला जाणं लय गरजेचं आहे. ठीक आहे, जा, तुझी इच्छा. पण इतकं महत्वाचं काय? माझा पोरगा भीम आणि माझे बाकीची पोरं चौथाच्या आईचे दागिने मिळवायला लढा देत आहेत. जर म्या तिथं गेलो तर त्यासना बघीन, त्यांना भेटीन, तर त्यासनी बी जरा हिंमत येईल आणि मला बी जरा बरं वाटेल की मी एका बापाचं कर्तव्य निभावलं आहे. तुझ्यासारखा माणूस मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिलेला नाही, जो आपल्या मुलाकरिता इतका गंभीर, चिंतातूर आणि तत्पर आहे. ठीक आहे, जा. पण तुला एक सांगू रामजी, वय या जगात तू फक्त एकटा बाप नाहीये आणि तो भीमराव ही एकटा मुलगा नाहीये. शेठजी, पोरगा चांगला असेल तर तो कमवतो आणि पोरगा चांगला नसेल तर पैक उधळतो. माझा पोरगा भीमच माझी संपत्ती आहे आणि म्या माझ्या संपत्तीची काळजी घेतो आहे. दागिने द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. दागिने द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. दागिने द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. अहो, यांचा दागिना देऊन का टाकत नाही? मला तर हे समजत नाही आहे की तू एवढी हट्ट का करतेस. कारण मला अजिबात आवडत नाहीये की सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे लोक असे ओरडत बसले. मग बसू दे की वरडत त्यांना. थकतील ना निघून जातील. पर हे तर चुकीचं आहे ना. म्हणूनच आपल्या पोटी पोर नाही अजून. तुमचा हावरटपणा इतका वाढलाय की देवानं बी आपल्या आनंदाकडे पाठ फिरवली आहे. तुझ्या तर लय जीप चुरू चुरू चालतीय आणि कुठली बी गोष्ट कशाला बी नका जोडूस. दागिने द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. 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 दागिने द्या, बाई? नाहीतर आम्ही नाही जाणार. बाळानं भीम कुठं आहे? दागिने द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. अहो, दागिने द्या, ते नाहीतर आम्ही नाही पुरंजन भाऊजी जाणार. चाकू घेऊन महाराजाला मारायला गेले होते. काय? बाळा दादा, तुझा हात दे.
मी तुझ्या जखमेवर हळद लावून देतो. हे असलं कसलं वागणं? आधी तूच धक्का दिलास आणि आता तूच हळद लावतोयस का? बाळा दादा, मी मुद्दामून धक्का नाही दिला. मला जायचं होतं आणि तू थांबवत होतास. वय जे बी हाय, आता तू जाईत ना. मी बोललो ना जाईत ना. जातोयस की नाही? बाळा, भीमानं का जायचं? जिथं तुमच्या दोघांची धक्काबुक्की झाली होती, ती दोन विचारांची लढाई होती. आणि आता तुझ्यासाठी भीम आता हळद घेऊन आलाय. हे एका भावाचं प्रेम आहे. बाळा, मी तुला समजावून थकलो आहे आणि आता मी चांगलं समजलो आहे की तू माझी कुठलीच गोष्ट ऐकणार नाही. आज जर महाराज मेले असते तर मी सौता तुला पोलिसांकडे दिलं असतं. असो, जर कुणा संग भी मतभेद झालेत तर मतभेद करायची जागा वेगळी पाहिजे. अन नात्यांच्या प्रेमाची जागा वेगळी. जर दोन्ही जागींना एकत्र आणलं तर कुठल्याच जागेसाठी पूर्ण नाही बनू शकणार. बाकी ऐकायचं असेल तर ऐक, नाहीतर काय बी हरकत नाही बाळा. कबीरा सोई पीर है जो जाने पर पीर, जो पर पीर न जाने सो काफिर सो काफिर बेपीर. ठीक आहे, आम्ही पुरंजन काकासनी तुमच्या स्वाधीन करायला तयार आहे. तुम्हासनी जे शिक्षा द्यायची आहे द्या, पण ह्यांच्या संग तुम्हासनी त्याला बी शिक्षा द्यावी लागेल ज्यानं आईचं दागिनं घेतलं आहे, फक्त ते एका खाटेच्या बदल्यात. पुरंजन काकांनी जाणून बुजून गुन्हा केला आहे, पण ह्यांच्या गुन्ह्याचे ढाल बनवून ह्या समद्यांचा गुन्हा नाही लपवू शकत. आम्ही आतापर्यंत कुणालाच इतकं तेजस्वी आणि हुशार पाहिलेलं नाही. निसंदेह त्या मुलात काहीतरी वेगळं आहे, परंतु ही गोष्ट त्या जातीच्या मुलामध्ये आहे, आमच्या जातीच्या मुलामध्ये नाही. आणि हीच सगळ्यात खेदाची गोष्ट आहे. त्याच्या तर्कांची उत्तरं आमच्या लोकांकडे नाहीत. आणि मला भीती आहे की हळूहळू त्याचे तर्क जास्त ताकदवर बनतील आणि आमचं गप्प बसणं लोकांसमोर आम्हाला दुबळं बनवेल. एक धर्मगुरू या नात्याने आमच्या लोकांकरिता आणि धर्माच्या सुरक्षेसाठी आम्हाला काहीतरी करायलाच पाहिजे. पण काय करता येईल? बाळा दादा, तुला पटो किंवा नाही पटो, पण ह्या जगात मी तुझ्यावर लई प्रेम करतो.
आणि मला हे बी माहित आहे का तू बी तेवढंच प्रेम करतो जेवढं मी तुझ्यावर करतो. त्यामुळे बाळादादा, आता परत कवा आपल्यात मतभेद झाला ना तर त्याचा परिणाम आपल्या नात्यावर होऊ देऊ नगस. ठीक आहे. नाही बाळादादा, असं नाही. तू माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांग. मी तुझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो की आपल्या दोघांमध्ये आपल्या विचारांचं अंतर कवाच नाही येणार. या जन्मात कवाच नाही. भाऊ, माझ्यामुळं वहिनी आणि पोरं इतक्या थंडीत आपल्या दागिन्यासाठी उभं आहेत आणि मंजुळा माझी इथं सेवा करते. मला अजिबात बरं वाटत नाही. हे तर चांगलंच झालं ना, सेवा करायची संधी मिळाली. आणि हा, चांगलं केलंस, मला आठवण करून दिलीस. जीवनासोबत घोंगडी बी घेऊन जायची आहे. वय बाबा, मी तुमच्यासाठी जेवण वाढते आणि बाकी समद्यांसाठी जेवण बांधून देते. नाही बाळा, तू समद्यांचं जेवण बांधून दे. आम्ही तिथंच समधी जेवण घेऊ. मी घोंगडी घेऊन येतो. बाळादादा, तू इथं थांबून आराम कर. मी आईकडे जातो. नाही, मी अभि तुझ्या संग येणार. पण तुला तर जखम झाली आहे. जिचं दागिनं परत आणायचं आहे ती आई आपल्या दोघांची बी आहे ना. होय, पण तुला दुखत असेल ना. काय हरकत नाही. एका वाटीत हळद घेऊन चल. जेव्हा गरज पडल तेव्हा तू लावून दे. बाळा, तू बी माझ्या संगत चल. हे घे. बाबा, तिकडे पोचल्यावर आनंदला इकडे पाठवून देईन. आणि हा, दरवाजा खिडक्या चांगल्या बंद करून घ्या आणि नंतर झोपा. हा, आत्याची चांगली काळजी घ्या. तुम्ही समदे बी तुमची काळजी घ्या. चल. दागिने द्या, नाहीतर आम्ही नाही जाणार. रातभर तुम्ही याच बरडत बसणार आहे का? अरे तुम्हासनी नसल झोपायचं तर नका झोपू, आमासनी तर झोपू द्या. झोपायचं असेल तर जाऊन कुंदन काकासने सांगा दागिनं परत द्यायला, मग आम्ही निघून जाऊ. चला, कुंदनला जाऊन आपण सांगूया परत दे यांचे दागिने, नाहीतर ही माणसं अशीच रात्रभर वरडत राहतील. चला 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 चला. तुम्ही बी आपापल्या घरला जावा. इथं कुठं रातभर थंडीत बसणार. रामजी भाऊ, आम्ही जेवून खाऊन आलोय. तुम्ही काळजी करू नका. तुमच्यावर शंका घेऊन आम्ही एक डाव तुमच्या विरोधात गेलो होतो, पण आता आम्ही तुमच्या संग आहे आणि संगच राहणार आहे. जर आपली एकजूट अशीच कायम राहिली तर आपल्याला यश नक्कीच मिळेल.